लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की मार्च महिन्याचा 21वा हप्ता सध्या पुढे ढकलला गेला आहे। याबाबतची अपडेट मी तुम्हाला आधीच दिली होती की यावेळी हप्ता उशिरा येऊ शकतो। त्यामुळे काही लाभार्थ्यांना वाटत असेल की पुढेही हप्ते उशिरा येतील, तर तसं होऊ देणार नाही। आपण हा मुद्दा ठामपणे मांडत राहणार आहोत आणि योजना नियमित सुरू राहील, त्यामुळे कोणालाही चिंता करण्याची गरज नाही। 1 ते 2 दिवसांचा उशीर होत आहे, पण लवकरच नेहमीप्रमाणे व्हिडिओ आणि अपडेट्स तुम्हाला मिळतील। स्क्रीनचे व्हिडिओ येणार नाहीत, त्यामुळे काळजी करू नका। आता मुख्य मुद्दा म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी 21वा हप्ता मिळेल का? तर 11 तारखेला GR येणे अपेक्षित होते, पण तो आलेला नाही। 12 तारीख रविवार असल्यामुळे आजही GR येणार नाही। अक्षय तृतीया 19 तारखेला आहे आणि त्या दिवशी रविवार आहे, त्यामुळे 19 तारखेलाच वितरण होण्याची शक्यता खूप कमी आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20 तारखेच्या आसपास वितरणाच्या हालचाली वेगाने सुरू होतील असे आधीच सांगितले होते। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या आसपास GR येऊन वितरण सुरू होण्याची शक्यता आहे। या योजनेबाबत काही अफवा पसरत आहेत की योजना बंद होईल, पण त्यात काहीही तथ्य नाही। ही योजना सुरूच राहणार आहे। 12 महिन्यासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, मात्र काही प्रमाणात अतिरिक्त निधीची गरज लागू शकते। महत्त्वाचं म्हणजे मार्चचा प्रलंबित हप्ता लवकर मिळावा यासाठी पुन्हा प्रक्रिया सुरू आहेत। तसेच ज्यांची DBT इनॅक्टिव्ह आहे त्यांनी ॲक्टिव्ह करून घ्यावे। ज्यांनी EKYC पूर्ण नाही त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी। काही अडचण आल्यास पुन्हा प्रयत्न करा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।